टॅरिफला स्थगिती दिल्यानंतर आशिया पॅसिफिक बाजारांमध्ये तेजी आली. गुरुवारी जपानी बाजार मात्र आघाडीवर होता. दक्षिण कोरियाच्या कोस्पीचा निर्देशांक 5.36% उंचावला. चीनचा CSI 300 निर्देशांक मात्र 1.60% आता वाढलाय. तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 3.92% वर गेला. संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शेअर मार्केटतज्ञ केदार ओक जोडलेले आहेत. केदारजी यांच्याकडे जाणार. केदारजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. टॅरिफला खरं तर स्थगिती दिल्यानंतर आता आशियाई पॅसिफिक बाजारांमध्ये तेजी आल्याचं दिसतंय. काय सांगाल यावरती? मुळात असं आहे की जे आता ट्रम्पनी निर्णय घेतलेले आहेत त्याच्या एकंदरीत असंच मला दिसतं की त्याची धडसड वृत्ती त्यांच्या निर्णयात दिसून येते. आता याचा इम्पॅक्ट असा होईल की पुढचे 90 दिवस सगळ्या बाजारात परत थोडंसं एक तेजी किंवा एक पॉझिटिव्हिटी आपल्याला दिसून येईल. पण प्रश्न असा की 90 दिवसानंतर काय परत. पण या सुमारास त्यांनी आता सगळ्या देशातल्या डेलिगेशन्स आहेत त्यांना बोलवलेले आहे की तुम्ही आमच्याशी नेगोशिएट करा आणि त्याचा जो काही बेनिफिट घेता येईल किंवा ज्याच्यात नेगोशिएशन करता येईल ते तुम्ही करून घ्या. हे जगाच्या फायनान्शियल मार्केटच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट आहे. आता प्रत्येक देशाची आणि त्याच्या डिप्लोमॅटची ती गरज आहे की ते आता कसं नेगोशिएशन करतात. आपल्या इथे म्हणाल तर आपल्याबरोबर ते नेगोशिएशन करतील कारण की आपल्याकडे जी सॉफ्टवेअर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात तिकडे काम करते, सर्व्हिस इंडस्ट्री प्रोव्हाइड करते. त्यांच्याकरता आता आपली लोक कसं निगोशिएट करतात हे फार खूप महत्वाचं आहे. आणि दुसरा पार्ट म्हणजे त्यांनी थोडं असंही सुचवत केलं की फार्मा सेक्टरसाठी मी टेरिफ लावणार नाही किंवा त्याच्याकरता थोडासा मवाळ निर्णय घेईल. तर फार्मा सेक्टर खूपच पॉझिटिव्ह वाटतं त्यामुळे यापुढे. पण मी म्हणतो तसं परत की ही अनसर्टनिटी आहे ना ती लवकरात लवकर संपावी असं माझं मत आहे. नाहीतर काय नाही सारखं फ्लक्च्युएशन मार्केटमध्ये चालू राहील आणि याच्यात जनरली नुकसान होतं ते शॉर्ट टर्म ट्रेडर असतात किंवा छोटे गुंतवणूकदार असं यांचं होतं. तर त्यांच्या दृष्टीने हे आता तरी तात्पुरती सकारात्मक गोष्ट आहे. नक्कीच केदारजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.